श्री गुरुबसवलिंगाय नमः. सर्वांना माझा शरणो शरणार्थी. मी प्राध्यापक आनंद करणे मागील काही दिवसापासून लिंगायत पेज आणि महाराष्ट्र बसव परिषद यांच्या वतीने अतिशय स्तुत्य असा उपक्रम, अतिशय प्रेरणादायी असा उपक्रम, अतिशय प्रबोधनात्मक असा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमास मी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो. अशा पद्धतीचे उपक्रम वारंवार झाले पाहिजे. अशा पद्धतीचे प्रबोधनाचे कार्यक्रम सातत्याने समाजामध्ये झाले तर नक्कीच महात्मा बसवांना आणि बसवादी शरणांची फिलॉसॉफी समाजाला, राष्ट्राला नव्हे तर जगाला कळण्यास उशीर लागणार नाही. म्हणून मी महाराष्ट्र बसव परिषदेचे सर्वेसर्वा संस्थापक वंदनीय आदरणीय डॉक्टर पट्टदेवरू अप्पाजी यांना त्रिवार वंदन करतो. त्या समवेतच लिंगायत नावाने फेसबुक पेज अतिशय प्रबोधनात्मक चालवणारे चळवळीमधले आमचे स्नेही गणेशजी वैद्य, अभिषेकजी देशमाने यांचेही मी मनापासून आभार मानतो. बांधवांनो, एखाद्या विचारावर आपण जात असताना, एखाद्या विचाराचा वारसा आणि वसा घेतलेला असताना आपल्याला तो वारसा जपता आला पाहिजे. आणि माझं असं मत असतं नेहमीच की तीच चळवळ टिकून असते, तोच धर्म टिकून असतो. जो धर्म आणि जी चळवळ बदलत्या युगाची पावलं ओळखतो, बदलत्या युगामध्ये नेमकी कोणती साधनं वापरली जात आहेत त्याचा पुरेपूर वापर करतो. आणि तशाच पद्धतीनं वापर झाला तर चळवळ आणि धर्म टिकून राहतो. आणि आज खरं तर महात्मा बसवांची ही विचारधारा अतिशय चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया असेल, इंटरनेट असेल, फेसबुकचं माध्यम असेल, प्रत्येक माध्यमातून प्रत्येक जण अतिशय तळमळीनं हा मानवी कल्याणाचा विचार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. मी दररोज आपण सर्वजण ऐकत असताच अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रबोधनाचे कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येकाला एक विषय दिलेला आहे. किती नशीबवान आहोत आपण. अनेक सोसायटीला महापुरुष शोधावे लागतात, अनेक कम्युनिटीला त्यांचे प्रेरणा पुरुष शोधावे लागतात, तर कुठे एखादे दोन प्रेरणा पुरुष भेटत असतात. आपण नशीबवान आहोत. आपल्याकडे 770 प्रेरणा पुरुष आहेत. मी तर नेहमी म्हणत असतो की जे 770 आहेत ते शरण नाहीच आहेत, ते प्रति बसवण्णा आहेत. प्रति बसवण्णा. एक बसवण्णा नाही आमच्याकडे. आमच्याकडे 770 बसवण्णा आहेत. लक्षात घ्या. वर्षेच काय हो, पिढ्यानपिढ्या जोपर्यंत चंद्र सूर्य असतील, जोपर्यंत त्या पृथ्वी तलावर माणसाचं अस्तित्व असेल, तोपर्यंत महात्मा बसवांची विचारधारा, तुमच्या आमच्या कल्याणाची विचारधारा निश्चितच आपल्याला प्रेरणा म्हणून, एक ऊर्जा म्हणून आपल्या समोर असेल. बसवांची जी काही शरण होती ती त्याच ताकदीची होती. मी तर असं नेहमी म्हणत असतो की महात्मा बसवांची वचनं वाचल्यानंतर महात्मा बसवांच्या वचनापेक्षाही अतिशय अर्थपूर्ण, अतिशय अभ्यासपूर्ण, अतिशय चिंतनकारी असे वचनं तत्कालीन शरणांनी लिहिलेले आहेत. म्हणून शरण म्हणजे सर्व हेच प्रति बसवांना, त्या पदावर महात्मा बसवांनी लिहिलं. एखाद्या महापुरुषाला महापुरुष कधी म्हणतात? त्यांची उंची कशात मोजायची असते? एखादाच व्यक्ती खूप मोठा झाला म्हणजे तो महापुरुष होऊ शकत नाही. महापुरुष तो असतो जो अनेक जणांना आभाळाच्या उंची एवढं व्यक्तिमत्व देऊन जातो. आणि तशा पद्धतीचं व्यक्तिमत्व महात्मा बसवांचं होतं, ज्यांनी 1 नव्हे, 2 नव्हे, 10 नव्हे, 20 नव्हे, शेकडो 770 युगपुरुष निर्माण करण्याचं धाडस 12व्या शतकात केलं. म्हणून बांधवांनो, 12व्या शतकातला इतिहास हा समष्टी जगामध्ये
सुवर्ण अक्षराने लिहिला गेला. सप्तक्रांतीचा जनक म्हणून महात्मा बसवण्णाकडे पाहत असताना जग त्या पद्धतीनं आता बसवण्णाचं चिंतन करू पाहत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि त्यांचे वारसदार म्हणून आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना तर अतिशय प्रेरणादायी बाब आहे. तर आज मला जो विषय देण्यात आलेला आहे त्या विषयामध्ये खऱ्या अर्थाने बुरुड काम करणारे, निर्मोही असे असणारे केतय्या हे शरण होते. बसवादी काळामध्ये केतय्या नावाचा अतिशय महान असा शरण होऊन गेलेला आहे. त्यांच्या जीवनाविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. तसं तर प्रत्येक शरण हा मोठ्या व्याख्यानाचा विषय आहे. प्रत्येक शरण हा चिंतनाचा विषय आहे, कारण त्यांनी जगण्याचं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. तर मग हे शरण केतय्या कोण होते? खरं तर बुरुड हा त्यांचा कायक आहे, लक्षात घ्या. त्यांना निर्मोही ही पदवी देण्यात आली. निर्मोही म्हणजे काय? जे षडविकार असतात माणसाच्या जीवनामध्ये, त्या षडविकारावर विजय प्राप्त केलेल्या व्यक्तीस निर्मोही असं म्हणतात. आणि म्हणून अनुभव मंटपामध्ये ह्या षडविकारावर सर्वप्रथम ज्यांनी विजय प्राप्त केला त्या शरणाचं नाव आहे हा केतय्या. आणि म्हणून त्यांना मादान केतय्या असं म्हणतात. आणि मग ह्या केतय्याविषयी जी काही उपलब्ध माहिती आहे, त्यांची काही वचनं आहेत, त्याविषयी आपल्यासमोर मी हितगुज करणार आहे. मग या केतय्यांचा जन्म हा उडवी बेट येथे झाला. बेल्लूर येथील उडवी बेट येथे केतय्यांचा जन्म झाला. त्यांची पत्नी जी आहे ती शरणी सातव्वा, ही अतिशय सुलक्षणी, अतिशय प्रेमळ स्वभावाची पत्नी. बघा, संसार कसा करावा, या जगामध्ये आपला जन्म झाल्यानंतर आपल्या जन्माचं सोनं कसं करावं, आपलं आयुष्य सार्थकी कसं लावावं, हे मला वाटतं शरणांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि शरणांचं चरित्र आणि चित्र वाचल्यानंतर आपल्याला कळतं की आपण कसं जगलं पाहिजे. आपण जगत असताना कशा पद्धतीनं जगामध्ये आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सुखदुःखाचा सामना केला पाहिजे. यांनी ते करून दाखवलं आहे. ते आपण बघितल्यानंतर लक्षात येईल. आता हे दोघंही अतिशय आनंदानं राहत होते. आपला जो काही टोपली बनवण्याचा कायक आहे, जंगलामध्ये जायचं, बांबू घेऊन यायचं, बांबूची टोपली बनवायची आणि टोपली बनवल्यानंतर मस्तपैकी आनंदाने जे भेटतं ते खायचं. शांत स्वभावाचं हे व्यक्तिमत्व असणारे दोघंही सरळ मार्गी जीवन जगत होते. पण जीवनामध्ये सुख समाधान नावाचा प्रकार त्यांना कुठे दिसत नव्हता. आणि असेच जगत असताना पण त्यांच्या ठाईच होतं बघा, त्यांच्या ठाई समाजाप्रती, माणसाप्रती उपजत प्रेम होतं. आणि मग तोच प्रेमाचा भाग म्हणजे काय व्हायचं की त्यांच्या गावातून अनेक जण त्या अमरनाथ यात्रेकडे जायचे आधीपासूनच. मग जे जायचे थकलेले घराच्या समोर जात असताना सातवाला खूप दया यायची. शरणी सातवा त्यांना घरामध्ये बोलवायची, त्यांचं आदरातिथ्य करायची, त्यांना पाणी द्यायची, त्यांना आपल्या घरी जे काही असेल ते त्यांना द्यायची. आणि त्यांची तीच सेवा मनोभावे करत असताना जो आनंद प्राप्त व्हायचा, जे सुख प्राप्त व्हायचं, जे समाधान प्राप्त व्हायचं, त्यामध्ये यांचे दिवस आनंदाने जात होते. आणि आपल्याजवळ जे काही असेल, टोपलीच्या वस्तू बनवलेलं असेल, वेगवेगळ्या बांबूच्या वस्तू ज्या कामाच्या असतील त्या कामाच्या वस्तू ते येणाऱ्या साधूंना ते द्यायचे, भेट म्हणून द्यायचे. मग हे सगळं घ्यायचं ते आणि घेऊन साधू निघून जायचे. कधी कोण्या साधूने त्यांना भेटीच्या बदल्यामध्ये काही रक्कम देऊ केली नाही पहा, तरी पण त्यांना काही वाटलं नाही. त्यांना वाटायचं साधूंना आपण देतो आहोत, सो खुशीनं देतो आहोत, ते घेत आहेत आणि जात आहेत, त्यामध्ये त्यांना आनंद. पण एक दिवस मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये उजाळला. आयुष्यामध्ये बघा ना, इतिहास निर्माण करण्याची प्रत्येकाला संधी भेटते पहा, प्रत्येकाला संधी भेटत असते. त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. आणि आत्ता माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की महात्मा बसवण्णाची विचारधारा जगामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याची खरंच संधी मिळालेली आहे. त्या संधीचं आपण सोनं करूया. आपल्या परीने आपण बसवण्णा आणि बसवादी शरणांची विचारधारा लोकांपर्यंत नेण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करूया. आणि नेमकं हा संदेश इथं आपल्याला दिसतो. आणि मग इथं सातवा एक वेळेस असंच घरामध्ये काम करत असते. घराच्या बाहेरून मलई या नावाचा चरजंगम, आता बसवण्णांनी किती प्रचारक तयार केले होते,
1,96,000 अशा पद्धतीचा उल्लेख येतो. मग हे काय करायचे बरं? अनुभव मंडपामध्ये जे वचन तयार व्हायचं, जे वचन सोबत घ्यायचे आणि पूर्ण जिकडे तिकडे ते फिरस्ती असायचे. फिरत असताना मुखामध्ये महात्मा बसवन आणि बसवादी शरणांची ही वैश्विक वचनं गायन करत मोठ्याने ते रस्त्यानं जात असत. मग असत त्या दिवशी ते गावातून रस्त्यानं जात होते. मुखामध्ये महात्मा बसवनाचं वचन होतं, नको करू चोरी, नको करू हत्या, नको करू क्रोध, नको बोलू मिथ्या, नको मारू फुशारकी, नको उलट हे टाळणी, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, हीच आमच्या कुडल संगम देवास प्रसन्न करण्याची रीत पहा. असं सुंदर पद्धतीनं त्यांचं गायन सुरू आहे. रस्त्यानं जात आहे. शरणी सातव्वा यांच्या कानावरती पडलं. ती घरातनं बाहेर आली, कारण हे नवीन शब्द होते. कुणीतरी वेगळ्या पद्धतीनं गायन करत होतं आणि हे जनभाषेतलं होतं ना. अगोदरची माणसं मंत्र म्हणायची, अगोदरचे साधू काहीतरी पुटपुटायचे, पण ते सगळं संस्कृतमध्ये असायचं. हे यांना काही कळायचं नाही. आता हे मात्र लोकभाषा कन्नडमध्ये. आणि मग हे पाहिल्यानंतर सातवानी त्या मलैयाला बोलवलं, अंगणामध्ये बोलवलं. या की कोण आपण? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी मलैया. कुठून आलात? मी कल्याणवरून आलो. कुठं चाललात? मी आता चोळ प्रांताकडे चाललोय. मग हे तुम्ही आत्ता काय म्हणत होता? त्यावेळेस त्या मलैयाने सांगितलं, हे वचन आहे. वचन? असं आम्ही आधी कधी ऐकलं नाही बुवा. त्यावेळेस जंगलामध्ये गेलेले बुरुड केतय्यासुद्धा घरी आले. त्यांनी म्हटलं, कोण म्हणायचं पाहुणं? त्यावेळेस तो मलैया त्यांना अतिशय विनम्रपणे म्हणतोय, शरणू शरणार्थी. आता यांना मात्र फार वेगळं वाटायला लागलं. अरे हे काय नवीनच आहे, शरणू शरणार्थी म्हणजे? तुम्ही कुठून आलात? ते म्हणलं, आम्ही कल्याणहून आलो. मग त्या दिवशी सातव्वा आणि बुरुड केतय्यांनी त्यांना विनंती केली की आपण आमच्या घरी आधारतित्यासाठी थांबावं. थांबले की हो मलैया. संध्याकाळी थांबले. मस्तपैकी आता त्यांचं तिथंच प्रवचन सुरू झालं. केतय्या म्हणाले की काहीतरी अजून चांगलं सांगा ना. मग आजूबाजूची काही लोकं पण तिथं ऐकायला बसली आणि महात्मा बसवण्णाची ही मानवतावादी, समतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी विचारधारा हा तिथे सांगायला लागला. केतय्याला आणि सातव्वाला अक्षरशः भरून आलं. असे विचार आहेत. कोण आहे तो? तेव्हा मलैया म्हणतात, बसवेश्वर महात्मा बसवण्णा. एक मोठं विशाल अंतकरणाचं व्यक्तिमत्व. त्यांनी समतेची मूर्तमेढ रोवलेली आहे. त्यांना जातीयता नष्ट करायची आहे. त्यांना वर्ग विरहित समाजाची निर्मिती करायची आहे आणि त्या कामासाठी आम्ही काही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत. त्यावेळेस मात्र ती सातवा म्हणते, मग आम्हाला जाता येईल का त्यांच्या भेटीला? ते म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता. बघा. आणि मग मलैया मस्तपैकी आता पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर या सातव्वानी सुंदर असे एक कमुंडलूसारखं एक बांबूची टोपली बनवली होती. आता प्रत्येकाला भेट देण्याचा यांचा अट्टहास असायचा. मग सातव्वानी मलैयाला पण भेट दिली. ती भेट घेतल्यानंतर मात्र त्यांनी त्यांना काही पैसे देऊ केले नव्हे, दिलेच. बुरुड केतय्याजी म्हणाले, अहो असं काय करताय, ही भेट घ्या ना, त्याचे पैसे नकोत आम्हाला. त्यावेळेस ते म्हणतात, नाही 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 नाही, आमच्या बसवण्णाचा आम्हाला आदेश आहे. कायक केल्याशिवाय आम्हाला जगण्याचा काही एक काडीमात्र अधिकार नाही. एवढंच नव्हे, ज्याच्याकडून आम्ही काही घेऊ ते फुकटचं असणार नाही. त्याच्या बदल्यात काहीतरी देणं हे आमचं कर्तव्य आहे. हा संदेश आहे बसवण्णाचा. आता मात्र बुरुड केतय्या अक्षरशः परेशान झाले. ते म्हणले, काय महापुरुष असेल? अहो एवढी वर्ष झालं आम्ही अनेक साधूचा आदरातिथ्य करतोय. इथून अनेक साधू संत निघून गेले, त्यांचा आम्ही आदर सत्कार केला, त्यांना आमच्या परीनं भेटवस्तू दिली, पण कधी कुणी त्याच्या बदल्यात आम्हाला मोबदला दिला नाही. पण हा बसवण्णा मोबदल्याशिवाय काही वस्तूच घेत नाही. तेव्हा मात्र त्यांना आश्चर्य वाटलं. आणि तो जसा मलैया पुढे चालता झाला पुढच्या प्रांताला, तेव्हा मात्र ही दोघं शरण आणि शरणी एकत्र विचारमग्न झाली. आणि नजरेतनं कळालं. सातवा म्हणाली, कळतंय ना व माझ्या मनात काय चालू आहे ते? बघा, सतीपती कशाला म्हणतात, पती पत्नी कशा असले पाहिजेत, त्याचं हे ज्वलंत उदाहरण. तेव्हा
बुरुड केतय्या म्हणतो, मला कळत नाही वय, मला माहिती आहे माझ्या मनात जे आहे तुझ्या मनात पण तेच सुरू आहे, आणि आपण दोघं उद्यालाच निघूया की कल्याणला. एकोणमेकाच्या नजरेनं, एकोणमेकाच्या मनातलं ओळखणं याला म्हणतात प्रेम. आणि अशा पद्धतीचं प्रेम त्या काळात या दोघांच्या संसारामध्ये रुजलेलं असताना सगळं दिलं सोडून त्यांनी जे होतं ते तिथंच ठेवलं आणि महात्मा बसवण्णाच्या भेटीला कल्याणकडे निघाले. दोघंही नवरा बायको कल्याणकडे निघाले. कल्याणच्या वाटेने जात असताना विविध प्रकारचे जंगम, वेगवेगळ्या पद्धतीचे वचनं म्हणत 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 जात होते. बरेच जण भेटत होते. जसं जसं कल्याण येत होतं यांना उत्सुकता लागली, यांना त्या मातीचा सुगंध यायला लागला, ज्या मातीमध्ये समता होती, ज्या मातीमध्ये विवेक होता, ज्या मातीमध्ये विज्ञान होतं, जी माती महात्मा बसवण्णाच्या पदस्पर्शाने पवित्र झाली होती, ती माती यांना आता ओढायला लागली. आणि कल्याणच्या दरवाजापाशी आले. ती कल्याणची पवित्र माती आपल्या भाडी लावली आणि दोघंही जोडपं कल्याणमध्ये प्रवेश झाला. पहिल्यांदा सुरू एक शरण समोर आले. कुठून आलात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आम्ही बेल्लूरून आलो जी. बरं, काय काम काढलं सा? आम्हाला बसवण्णाला भेटायचं आहे. त्यावेळेस ते म्हणतात, बसवण्णा आता तर भेटणार नाहीत, पण संध्याकाळी या की महामनेकडे, आपल्याला बसवण्णाची भेट होईल. आणि मग संध्याकाळी महामनेमध्ये बसवण्णा बसले होते आणि हे दोघेही तिथं गेले. बसवण्णाची भेट झाली. याची देही याची डोळा या महापुरुषांना बघितलं. यांच्या डोळ्यातनं आनंद अश्रू वाहायला लागले. का वाहायला लागले? कारण राज्याचे प्रधानमंत्री बसवण्णा सातव्वाला आणि बुरुड केतय्यांना पाहता क्षणी बसल्या जागचे उठले. आदर तिथे कशाला म्हणतात बघा. आणि हा प्रधानमंत्री बुरुड केतय्यापाशी जातो. केतय्यांना दोन्ही हात जोडून शरणार्थी करतो आहे. आणि शरणार्थी केल्यानंतर केतय्या धन्य झाला आणि तिथंच राहण्याचं त्यांनी ठरवलं. कालांतराने कल्याणमध्ये एक छोटीशी झोपडी घातली आणि त्या झोपडीमध्ये हे दोघं जण नवरा बायको राहायला लागले. प्रेमभावे जे काही काम करता येईल ते टोपली बिनण्याचं काम करायला लागले. त्यातून जे काही कायकातून शुद्ध पैसा भेटेल तो पैसा आपल्या जीवनासाठी लावायला लागले. दासोह सुरू झाला. आणि आता मात्र अनुभव मंटपामध्ये, चर्चेमध्ये, चिंतनामध्ये दोघंही जोडपं मस्तपैकी रममान झाले. पहा, आनंद घेत होते जगण्याचा. गरिबी काय, श्रीमंती काय, काही नसतं हो. जगण्यामध्ये आनंद आहे तोच खरा श्रीमंत माणूस आहे. अन्यथा अब्जावधी करोडो रुपये असलेले माणसं जर दुःखाने जगत असतील तर त्यांच्या जगण्याला काही मात्र अर्थ नाही. बसवादी शरणांकडे पाहिल्यानंतर कसं जगावं, कसं राहावं, प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद कसा वाटावा, आनंद कसा आपल्यामध्ये निर्माण करावा, ह्याचं जणू ज्वलंत उदाहरण म्हणजे बसवादी शरणांचं चित्र आणि चरित्र आहे. आणि त्याच वेळेस आता एके दिवशीचा प्रसंग आहे. पहा, हे दररोज डोंगरामध्ये जायचे, बांबू तोडून आणायचे बुरुड केतय्या, आणि तोडून आणल्यानंतर त्या बांबूच्या टोपल्या बनवायचे, सुपं बनवायचे, जे काही आवश्यक वस्तू लागतात उपयोगी त्या सर्व बनवायचे. पण एके दिवशी मात्र बांबू तोडत असताना आता इथं अतिशय प्रखड अशी भक्ती करणारा हा इष्टलिंगाच्या माध्यमातून अंतरात्म्याला जाणणारे त्या बांबू तोडत असताना अचानक त्यांना आवाज आला. आवाज आल्यानंतर खरं तर अनेक पुराणामध्ये आणि अनेक तत्कालीन ग्रंथामध्ये यांची भक्ती फार चांगल्या पद्धतीनं वर्णित केलेली आहे. आणि झाडं बोलायला लागली. आता तुम्हाला प्रश्न पडेल, झाडं कुठं बोलतात का? पण मी अतिशय विनम्रपूर्वक सांगेन तुम्हाला, आपल्याला इथं जरी चमत्कार वाटत असला तरी ते सत्य आहे. संत परंपरेमध्ये जसं विठोबा वेगवेगळ्या संतांना वेगवेगळ्या माध्यमातून दर्शन देतो, तसंच शरण परंपरेमध्ये सुद्धा शरणांची एवढी निश्चिम निष्ठा होती इष्टलिंगावर, आणि इष्टलिंगाच्या माध्यमातून त्यांनी अंतरात्म्याला जाणलं होतं. आणि त्याच वेळेस शरणांना सुद्धा शिवतत्व प्राप्त झालेलं होतं. झाडांची भाषा कळत होती आणि अक्षरशः संपूर्ण झाडं या बुरुड केतय्यांना बोलायला लागले. आता मात्र त्यांच्या लक्षात आलं आणि त्या दिवसपासून त्यांनी ठरवलं की जे वाळलेला बांबू आहे तोच तेवढा तोडायचा, बाकीच्या बांबूला हात लावायचं नाही. आणि मग तिथनं ते वाळलेले बांबू तोडायला लागले. एके दिवशीचा प्रसंग खूपच चांगला आहे. एक बांबू तोडला तर बांबूतनं मोहरा यायला लागला. लक्षात घ्या, मोहरा गळत होत्या. आता हा चमत्कार म्हणूया आपण,
पण ह्यामधला मी एक भूमिका सांगणार आहे तुम्हाला पुढे जाऊन. ह्याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे. काही शरणांवर पवाड आलेले आहेत, येतातच ना. अगदी 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजावर अनेक चमत्कार रचले गेलेले आहेत. आता हे तर 12वं शतक आहे. काही चमत्कार वाटू शकतात आपल्याला, पण ते चमत्कार नाहीत. तर त्यामधली भावना लक्षात घ्यायची आपल्याला. मग भावना कोणती होती? भावना अशी होती पहा, की एक बांबूचं झाड तोडलं तर सुवर्णमुद्रा गळायला लागल्या, तरी त्यांचं मन विचलित झालं नाही. ते सुवर्णमुद्रा घेत नव्हते. पुढचं बांबूचं झाड तोडलं, सुवर्णमुद्रा गळत होत्या, तरीही घेतल्या नाहीत. याला म्हणतात स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे. म्हणजे बसवण्णांनी यांच्या रक्तात कसं काय एक मिसळीलं होतं पहा. कारण बसवण्णा म्हणायचे की रस्त्यावर सोनं पडलं, रस्त्यावर सुवर्णमुद्रा जरी पडल्या, आपल्या त्या कष्टाच्या नाही आहेत, म्हणून त्याच्यावर आपला हक्क नाही. मग आपला हक्क कशावर आहे? आपला हक्क आहे जे आपण कमावतो, जे आपल्या घामाने निर्माण करतो, त्याच्यावर आपला हक्क आहे. मला वाटतं हा विचार जर देशात आत्ता रुजला तर मल्ल्या हजारो कोटी रुपये घेऊन पळाला. नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन या देशाच्या मातीतून पळून गेले. हे खरे गद्दार लोक आजही देशामध्ये निर्माण होतात. म्हणून महात्मा बसवण्णाची विचारधारा या देशाच्या मातीला नितांत गरजेची आहे. आणि मग तो शरण तिथून पुढच्या जंगलामध्ये गेला आणि एक मोठा बांबू, त्या बांबूच्या झाडावर चढल्यानंतर त्या बांबूच्या झाडाहून अचानकपणे पाय निसटला आणि त्यांच्या पोटामध्ये लाकूड घुसलं आणि बुरुड केतय्या खाली कोसळले. खाली कोसळल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये ते लाकूड होतं. आता त्यांचं जीव वाचणं हे त्यांना विशेष वाटत नव्हतं. ते त्या शिवाची आराधना करायला लागले. बसवण्णाला विनंती करायला लागले की हे बसवण्णा, माझ्या हातून आज दासोहाचा खंड पडू देऊ नको. आणि तसंच मग त्यांनी पोटामध्ये असलेलं लाकूड तसंच पोटामध्ये असतानाच ते आपल्या झोपडीपाशी येतात आणि सातोबाच्या जवळ जातात आणि सांगतात की मला काय झालं हे महत्त्वाचं नाही, पण संध्याकाळी आपल्या घरी जे जंगम येतात त्यांना दासोह मात्र झाला पाहिजे, त्यांची सेवा करायची, आपल्याला कुणाला काहीच सांगायचं नाही. आणि ठरल्याप्रमाणे संध्याकाळी जेवण करायला त्यांच्या घरी सगळे येतात. हो, सगळे जंगम जेवण करतात. सेवा झाली सगळी आणि सेवा झाल्यानंतर मग त्यांच्या पोटातलं लाकूड काढल्यानंतर तिथेच बुरुड केतय्या हे गतप्राण होतात. अशा पद्धतीचा संदेश तिथं दिलेला आहे. मला आता इथं असं म्हणायचं आहे की हीच बातमी जेव्हा महात्मा बसवण्णाला अचानक समजते आणि महात्मा बसवण्णासुद्धा समजता क्षणी गतप्राण होतात असा पुराणामध्ये उल्लेख आहे. आता इथं आपण काय म्हणू शकतो? आजच्या घडीला आपली सत्सद विवेकबुद्धी जर जागृत ठेवून या प्रसंगाकडे आपण पाहिलं तर मला इथं कुठलाही चमत्कार दिसत नाही. कारण महात्मा बसवण्णा आणि बुरुड केतय्या या शरणांचं नातंच एवढं घट्ट होतं की एवढा प्रिय असलेला, एवढा निर्मोही असलेला, एवढा महाशरण असलेला शरण गेल्याची बातमी माझ्या बसवण्णाला समजल्यानंतर बसवण्णा नक्कीच मूर्छित झाले असतील, बेशुद्ध पडले असतील. ते दुःख महात्मा बसवण्णाला सहन झालं नसेल, नक्कीच झालं नसेल. कारण यांचं नातं कसं होतं हे वचनामध्ये सांगितलंय. महात्मा बसवण्णाचं आणि बुरुड केतय्याचं नातं कसं होतं? माझा केतय्या एका वचनामध्ये म्हणतो की ज्या पद्धतीनं पाण्यातला मासा, पाण्याचं नातं बघा, पाणी महात्मा बसवण्णा आहेत आणि पाण्यातला मासा म्हणजे मी आहे. पाण्याच्या बाहेर मासा जसा जिवंत राहू शकत नाही तसं बसवण्णाला सोडून मी जिवंत राहू शकत नाही. काय निष्ठा होती हो बसवण्णावर, काय भक्ती होती बसवण्णावर. आणि पुढे जाऊन तो म्हणतोय की एखादं हरिण जसं एखाद्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर जगण्याची जशी धडपड करतं ना, तशी धडपड करतो मी एखाद्या दिवशी बसवण्णाचं दर्शन झालं नाही तर. चातक पक्षी जसा पावसाची आस लागून बसते तशी मला आस लागलेली आहे महात्मा बसवण्णाच्या दर्शनाची. एखाद्या स्त्रीला एखादं एकुलतं एक पोरगा आहे आणि ते जर दुश्मनाच्या तावडीत सापडलं असेल तेव्हा त्या आईची जी तळमळ असते तशी तळमळ होते माझी, जेव्हा माझी आणि बसवण्णाची भेट होत नाही. बसवण्णाचं आणि बुरुड केतय्याचं हे नातं सांगितले पहा. आणि हे नातं पाहिलं की लक्षात येतं किती प्रेम करत होते सर्व शरण बसवण्णावर, किती निष्ठा होती बसवण्णाच्या विचारतत्वावर. आणि हीच निष्ठा घेऊन महात्मा बसवण्णा आणि बसवादी शरणांनी हा लिंगायत ध्वज सन्मानाने 12व्या शतकामध्ये फडकवला. आणि तोच ध्वज आज आपल्याला खऱ्या अर्थाने सक्षमपणे उभा करायचा आहे.
म्हणून हम नन्हे मुन्ने बच्चे है बसो तेरी संतान, देश के खातिर जान गवा दे कर दे सब कुर्बान। शिक्षा दीक्षा हमको देकर बसो ने उपकार किया, शोषित वंचित दलितों को तुमने ही अधिकार दिया। बसो के पथ पर चल मिलता है संयम, स्वतंत्र समता और बंधुता पावन अपना नारा है। लिंगायत धर्म तत्व ही इस युग का सहारा है, बसो ध्वज के झंडे की अब गिर ना पाए शान। हम नन्हे मुन्ने बच्चे है बसो तेरी संतान। अशा पद्धतीचं प्रेम महात्मा बसवण्णावर तत्कालीन शरणांनी केलं होतं। आपल्याला तो वारसा चालवायचे बांधवांनो, म्हणून वेळेअभावी मी फक्त बुरुड केते यांची 2 वचनं सांगणार आहे, कारण कुठल्याही महापुरुषाला घडवत असताना स्त्रीचा खूप मोठा हात असतो पहा। आणि म्हणून शरणी सातवानी बुरुड केतय्याला प्रत्येक प्रसंगामध्ये साथ दिली हो, सुखात साथ दिली, दुःखात साथ दिली, संघर्षामध्ये साथ दिली। प्रत्येक ठिकाणी ही पत्नी आपल्या पतीसोबत खंबीरपणे उभं टाकते। अशा पद्धतीचं पती पत्नीचं नातं मला वाटतं जगातलं सर्वोत्तम हे जोडपं आहे। संसार कसा असावा, संसार कसा करावा याचं ज्वलंत प्रतीक जर कोणतं असेल तर ते शरण बुरुड केतय्या आणि खऱ्या अर्थाने सातवा। बुरुड शब्द जोडण्याचं कारण ते कायक करत होते, लक्षात घ्या। बुरुड हा त्यांचा कायक होता आणि म्हणून शरणांच्या कायकांना त्यांच्या समोर जोडण्याची ही परंपरा आजही आहे। पण आम्ही कायकाला जाती म्हणून बसलो, हा फार मोठा धोका आहे, लक्षात घ्या। म्हणून कायक हे जाती कधीच होऊ शकत नाहीत, हे आपण समजून घेतलं पाहिजे। त्यांचे फक्त 2 वचनं आपण थोडंसं धावते घेऊया, मग तुम्हाला कळेल की एक निरक्षर असलेला बुरुड केतय्या, एक सर्वसामान्य माणूस बुरुड केतय्या, एका छोट्याशा गावात राहणारा बुरुड केतय्या, आपल्या जगण्याचा अर्थच विसरून गेलेला बुरुड केतय्या जेव्हा महात्मा बसवण्णा नावाच्या परिसाच्या संपर्कामध्ये येतो आणि लोखंडाचं जसं सोनं व्हावं तसं ह्या शरणाच्या आयुष्याचं कसं सोनं होतं हे त्यांच्या वचनावरल्या चिंतनावरून लक्षात येतं, हे त्याच्या वचनाच्या रचनेतल्या अंतरंगावरून लक्षात येतं, त्यांच्या वचनातलं हे जे काही भावार्थ आहे त्यावरून लक्षात येतं की महात्मा बसवण्णा नावाच्या परिसाला या लोखंडाचं आयुष्याचं सोनं कसं झालेलं आहे। ते आपण समजून घेतलं की लक्षात येतं। पहा, एक वचन बघा कसं आहे, भक्ताला सुख दुःख सारखेच असते। हे कोणाचं वचन आहे माहिती आहे? हे वचन बुरुड केतय्याचं आहे। त्यांचे फक्त 15 वचन आपल्याकडे उपलब्ध आहेत। काही पुस्तकामध्ये तसा 18चा उल्लेख आहे, पण 15 नक्की उपलब्ध आहेत। आता शरणी सातवाची वचनं उपलब्ध दिसत नाहीत आपल्याला, आहे ना। सनातनी व्यवस्थेने करोडो वचनं जाळली आपली, जाळू द्या। गेलेल्याचं काय दुःख करायचं आहे, त्याला आपण पुढे घेऊन जाऊ। आता 25,000 तर आहेत आपल्याकडं। अहो 25,000 वचनं सुद्धा ह्या सनातनी व्यवस्थेचा डोलारा नाही उद्ध्वस्त केले तर मला विचारा। जाळले तर ठीक आहे, ओके, गेलेल्याचं काय दुःख करायचं। बसवण्णा म्हणतात तुमच्या जवळ जे आहे त्या सामर्थ्याने लढा द्या। मग आपल्याजवळ जेवढं सत्य साहित्य उपलब्ध आहे त्या उपलब्ध साहित्याला समोर घेऊन लढा देऊ आपण वैदिक व्यवस्थेविरुद्ध। आणि तसंच एक एक वचन बघा त्यांच्या एका ग्रंथाची बरोबरी करतं। 25,000 वचन ग्रंथ आहेत का कोणाकडे? कोणाकडेच नाही आहेत। मग एक वचन एका ग्रंथाची बरोबरी करतं। मग आता बघू ना आपण, एक वचन बघा आता काय म्हणतात बुरुड केतय्या, भक्ताला सुखदुःख सारखेच असते, गरीब श्रीमंत सारखेच असतात, असे मानले नाही तर भक्त जातच नष्ट होते। क्या बात आहे, वाह, सुंदर, अप्रतिम। काय म्हणतायत वचनामधलं भावार्थ समजून घ्या, डायरेक्ट हृदयाला टच करतो। ही फिलॉसॉफी मला आईन्स्टाईनच्या ग्रंथात सुद्धा दिसत नाही, ना प्लेटोमध्ये दिसते, ना रुसोमध्ये दिसते, ना कोणी ॲडम स्मिथमध्ये दिसते, ना कार्लाइलमध्ये दिसते, ना ऑगस्ट काम्टमध्ये दिसते, ना हिरोडॉटसमध्ये दिसते। ह्या शरण त्यांच्यापेक्षा कितीतरी मला श्रेष्ठ वाटतात। पाश्चात्य आहेत म्हणून त्यांचं आपण श्रेष्ठत्व स्वीकारलं, पण भारतीय शरणांची ही फिलॉसॉफी बघा ना, काय म्हणतायत शरण बुरुड केतय्या, भक्ताला सुखदुःख सारखेच असते, गरिबी श्रीमंती सारखीच असते, असे मानले नाही तर भक्त जातच नष्ट होते। जंगम म्हणून ओळख पटवून दिसेल त्याची स्तुती केली तर, आपल्या शरीराचं पोषण केलं तर तीर्थप्रसादापासून तो वंचित होईल गौरेश्वरा। बघा
अंकित कोणतं वापरलंय? प्रत्येक शरणांनी वेगवेगळं अंकित वापरलंय, पण इथं मला शरण बुरुड केतय्याचं अजून एक श्रेष्ठत्व दिसतं. त्यांनी जे अंकित वापरलंय, वचनांकित, ते स्वतःचं कायक वापरलंय. गवरेश्वरा, गवरे म्हणजे टोपली बनवणे, म्हणजे मी टोपली बनवण्याचं कायक करतो आणि माझ्या कायकामध्येच मी त्या शिवतत्वाला प्राप्त करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण करतो ते व्यवसायामध्ये देव आहे, ही भूमिका त्यांनी वचनांकित वापरून सिद्ध करून दाखवली. गवरेश्वरा. पुढचं वचन पहा. मुद्लाशिवाय फायदा होईल का? निरीक्षणाशिवाय परीक्षा होईल का? गुरुशिवाय लिंग असेल काय? अशा वेशाच्या भाषेला मी लाजतो. गौरेश्वरा. ह्या दोन्ही वचनाचा अर्थ एवढाच आहे की स्वतः शरण बुरुड केतय्या म्हणतात की माणसाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख असतंच. सुख असतं, दुःख असतं, त्याला तुम्ही सोबत घेतलं पाहिजे. नाहीतर माणूस सुखातही राहू शकत नाही, माणूस दुःखातही राहू शकत नाही. पण माणसानं सुखदुःखामध्ये कसं राहायचं याचं ज्वलंत उदाहरण, एक सुंदर दृष्टांत, एक सुंदर सिद्धांत, एक चांगलं तत्व प्रस्तुत वचनामध्ये दिल्याचं आपल्याला दिसतं. गरिबी आली, श्रीमंती आली, म्हणजे गरिबी आली म्हणून खचायचं नाही, श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही. म्हणजे गरिबी आणि श्रीमंती आपल्या जगण्याचा भाग बनवला की आपलं जगणं सुंदर होतं, आपलं जगणं सुखकर होतं. जणू अशाच पद्धतीचा काय केलेला आहे त्यांनी इथं दृष्टांत सांगितला. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे माणसाची जगत असताना वारंवार परीक्षा होत असते. निसर्ग घेत असतो परीक्षा. हे सुखदुःख म्हणजे काय असतं तेच परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर असतात. पेपर पहा. एक साधं उदाहरण सांगतो मी. एकदा एका गुरुने एका शिष्याला एक आरसा दिला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आणि त्याला सांगितलं की बाबा रे, मी तुझ्याजवळ जो आरसा दिलाय ना, त्या आरशाची एक ताकद अशी आहे की त्या आरशामध्ये माणसाचे गुणदोष दिसतात, खास करून दोष दिसतातच दिसतात. त्या शिष्याला खूप आनंद झाला. त्यांनी तो आरशामध्ये गुरुलाच बघितलं सुरुवातीला. मग गुरुमध्ये मद मत्सर होते. त्याला वाईट वाटलं, अरे रे रे, गुरुमध्ये मद मत्सर आहे. त्याने आपल्या आईवडिलाला आरशात बघितलं तर आईवडिलामध्ये पण काही दोष दिसले. तो दुःखीत झाला. दुःखी दुःखी दुःखी. त्याला आयुष्यामध्ये आनंदच भेटत नव्हता. तो पळत त्या गुरुकडे गेला आणि गुरुला सांगितलं की गुरुजी, तुम्ही मला जो आरसा दिलाय ना, त्या आरशामध्ये मला प्रत्येकामध्ये काही ना काही गुणदोष म्हणजे दोषच दिसत आहेत आणि मला दुःख होत आहे. त्यावेळेस त्या गुरुनं सांगितलं, अरे बाबा, तो आरसा दुसऱ्यातले दोष बघण्यासाठी दिलाच नाही, तो आरसा तुझ्यातले दोष बघण्यासाठी दिलेला आहे. म्हणून त्या आरशामध्ये तू स्वतःला बघायचं आहे आणि तुझ्यात जे काही दोष असतात तर एक एक दोष नष्ट करण्यासाठी तुला जगायचं आहे. आणि म्हणून महात्मा बसवनाच्या वचन म्हणजे हे आरसा आहेत पहा. मग ह्या आरशामध्ये दुसऱ्याला नाही बघायचं आपल्याला, त्या आरशामध्ये आपण स्वतः बघूया आपल्यामध्ये जे काही गुणदोष आहेत. महात्मा बसवण्णा सुद्धा म्हणतात ना, दुसऱ्यातले दोष आपण का पाहती, आपल्यातलं न्यूनत्व आपण शोधावे आणि आपणची शुद्ध व्हावे, कुडल संगम देवा. आणि म्हणून आपण शुद्ध होऊया. आपण त्या वचनरूपी आरशामध्ये पाहून स्वतःला, खरं तर स्वतः त्या जगण्याचा अर्थ आपण समजून घेऊया, शोधूया. आजच्या या दिनी मी महात्मा बसवण्णाच्या चरणावर नतमस्तक होतो. आपण सर्वजण या बसवपथावर जात असताना एकमेकांचा हात घेऊन एकमेका सहाय्य करू. अशा पद्धतीनं आपण एक अतिशय आनंदाने हा जीवनाचा आनंद वाटत वाटत पुढे जाऊया. अशा पद्धतीचं काय म्हणता येईल आपण या क्षणाला मी आशा बाळगतो आणि थांबतो. शरणो शरणार्थी.